अर्धी वाटी साखर घेऊन मिक्सरच्या भांड्यात काढून आपण ही एकदम बारीक अशी वाटून घेणार आहोत. आपली पिठी साखर तयार झालेली आहे. एका बाउलमध्ये बटर पिठी साखर एकत्र करून आपण क्रीमी असं करून घेऊ. त्यामध्ये विलायची पावडर, व्हॅनिला इसेन्स, मैदा, व्हॅनिला कस्टर्ड पावडर आणि कलरफुल टुटी फ्रुटी टाकून आपण हे सर्व हाताने मिक्स करून घेणार आहोत. आणि हे 1 ते 2 चमचे दुधाचे टाकून आपण घट्ट असं हे पीठ मळून घ्यायचं आहे. मळलेल्या पिठाचा लांब असा रोल तयार करून घेऊया आणि प्लास्टिकच्या कागदामध्ये आपण हा रोल रॅप करून 2 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवूया. 2 तासानंतर आपला हा रोल सेट झालेला आहे. आता सुरीच्या मदतीने आपण हे बिस्किट कट करून घेऊया. कट केलेले बिस्किट चाळणीमध्ये बटर पेपर टाकून त्यावर ठेवून कढई मी प्रीहीट करायला ठेवलेली आहे. त्याच्यावर आपण ही कढईवर बिस्किटाची चाळण ठेवून झाकण ठेवून 15 मिनटं बेक करून घेऊया. 15 मिनटानंतर आपले बिस्किट बेक झालेले आहेत. आता हे पूर्णपणे थंड केल्यानंतर तुम्ही बघू शकता आपले टुटी फ्रुटी बिस्किट तयार झाले आहेत.